उद्योजक मार्केटिंग कशासाठी करतात? आता मार्केटिंग करताना मेसेज कसा निवडायचा? त्या 10 लोकांना सोडून तुमच्यापर्यंत का यावा? या काचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. आता हे जे स्क्रीनशॉट किंवा फीडबॅक्स तुम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काहीही छेडखानी करणार नाही आहात. ते जसे आहेत तसे आणि जशा आहेत तशा शब्दात अपलोड करणार आहात. कशावरती? क्लॉड AI वरती. नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, खरं तर माझा वेश बघून तुम्ही विचार करत असाल की आज मी इतकी तयार होऊन का आलेली आहे, कारण आता थोड्याच वेळात मला एका फंक्शनला जायचं आहे. सो मी आधीच रेडी होऊन बसलेली आहे. ओके. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं, तर MSME उद्योजकांना मार्केटिंग करताना काय काय समस्या येतात आणि आपण तेव्हा हेही म्हटलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की AI टूल्सच्या साहाय्याने हे उद्योजक कमी खर्चामध्ये प्रभावी रीतीने कशा प्रकारे मार्केटिंग करू शकतात. सो आज आपण बघणार आहोत की AI टूल्सच्या साहाय्याने हे उद्योजक कशा प्रकारे मार्केटिंग करू शकतात किंवा AI टूल्स यांना कशा प्रकारे सहाय्य करू शकतात. चला आता सुरुवात करूया. आता उद्योजक मार्केटिंग कशासाठी करतात, त्याची 3 महत्त्वाची कारणं आहेत. सर्वात पहिलं म्हणजे त्यांची जी ब्रँड आहे तिची बाजारामध्ये ओळख निर्माण करणं, ज्याला आपण ब्रँड अवेअरनेस म्हणतो. दुसरं म्हणजे त्यांची जी प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस आहेत त्यांचा सेल वाढवणं असतं. आणि तिसरं म्हणजे त्यांच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसबद्दल ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणं. कारण विश्वासार्हता नसेल तर ग्राहक तुमचा प्रॉडक्ट्स खरेदी करत नाही. सो ह्या 3 गोष्टींसाठी उद्योजक नेहमी मार्केटिंग करत असतात. आता मार्केटिंग ॲक्टिव्हिटी किंवा प्लॅन हा कशामुळे फसू शकतो, तर त्याची काही कारणं आहेत. सर्वात पहिलं म्हणजे तुमचं उद्दिष्ट क्लिअर नसणं. दुसरं, तुम्ही चुकीचा ग्राहक वर्ग निवडणं. तिसरं, चुकीच्या प्लॅटफॉर्मवरती ॲडव्हर्टिजमेंट करणं. चौथं, तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटचा मेसेज जो आहे तो स्पष्ट नसणं. पाचवं, मार्केटिंगमध्ये सातत्य नसणं. सहावं, तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सचा किंवा बाजारात असणाऱ्या सिमिलर प्रॉडक्ट्सचा अभ्यास केलेला नसणं. यामुळे देखील मार्केटिंग फसू शकतं. आणि सातवं, मार्केटिंगच्या बजेटचं चुकीचं नियोजन. यामुळे देखील तुमचा मार्केटिंग प्लॅन किंवा मार्केटिंग ॲक्टिव्हिटी पूर्णतः फसवू शकते. आता यापैकी काही कारणं, जसं की तुमचं उद्दिष्ट, चुकीचा प्लॅटफॉर्म, चुकीचा ग्राहक वर्ग आणि सातत्य किंवा कॉम्पिटिटरचा अंदाज, हे सगळे मॅनेजेबल आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं अभ्यास करून याच्यावरती मात करून त्याच्यातून बाहेर येऊ शकता. पण यातलं सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर मार्केटिंगचा मेसेज स्पष्ट नसणं. आणि हा मेसेज स्पष्ट बनवण्यासाठी आपण AI टूल्सचा वापर कशा प्रकारे करू शकतो, हे आपण आता बघणार आहोत. आता मार्केटिंग करताना मेसेज कसा निवडायचा आणि तो मेसेज ग्राहकांपर्यंत स्पष्ट कसा पोहोचवायचा हे बघूयात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जो काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ऑफर करत आहात, तसंच सेम प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बाजारामध्ये अजून 10 लोकं देखील मॅन्युफॅक्चर करत आहेत आणि सर्व्हिस ऑफर करत आहेत. मग ग्राहक त्या 10 लोकांना सोडून तुमच्यापर्यंत का यावा? या काचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. आणि या कालाच आपण म्हणतो USP, म्हणजेच युनिक सेलिंग प्रपोजिशन. तुमचा प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसचा USP काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. हे कसं शोधणार? तर हे शोधण्यासाठी तुम्हाला AI टूल्सचा वापर करता येऊ शकतो. आता कसं, याचं प्रोसेस काय आहे? तर फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही सेल करता किंवा प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, तेव्हा तुम्ही ग्राहकांकडून काही फीडबॅक घेता, बरोबर? हे फीडबॅक्स जे आहेत हे तुम्हाला तुमचा USP शोधायला मदत करू शकतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, हे जे तुमचे फीडबॅक्स आहेत ग्राहकांकडून मिळालेले, त्याचे स्क्रीनशॉट्स घ्यायचे आहेत. आता हे जे स्क्रीनशॉट किंवा फीडबॅक्स तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काहीही छेडखानी करणार नाही आहात. ते जसे आहेत तसे आणि जशा आहेत तशा शब्दात अपलोड करणार आहात. कशावरती? क्लॉड AI वरती. क्लॉड AI काय आहे, तर एक असं टूल आहे जे वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी तुम्ही वापर करू शकता. आता याचा वापर कशासाठी केला जातो, तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला माहीत असेल, वेब पेज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कोडिंग करावं लागतं.
तर क्लॉड एआय तुम्हाला विदाऊट कोडिंग वेब पेज क्रिएट करून देतो. सो वेब पेज क्रिएट करण्यासाठी देखील क्लॉड एआयचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतात, की तुम्हाला तुमचं वेब पेज कसं हवं आहे आणि ते विदाऊट कोडिंग तुम्हाला सर्व काही बनवून देतो. दुसरा याचा वापर असा आहे, की तुमच्याकडे खूप सारा विखुरलेला डेटा आहे आणि तुम्हाला माहीत नाहीये, की कोणता डेटा कशाशी लिंक आहे किंवा कशाशी कनेक्टेड आहे आणि तुम्हाला तो संपूर्ण डेटा ॲनलाईज करायचा आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला काय म्हणतात त्याला एक कॉमन फॅक्टर किंवा कॉमन पॉइंट शोधून काढायचा आहे. आणि हे जर तुम्ही फिजिकली करायचं म्हटलं, तर तुम्हाला कदाचित 2 दिवस लागू शकतात, डिपेंडिंग ऑन तुमच्याकडे किती डेटा आहे त्याच्यावरती. आता क्लॉड एआय काय करतं, हा जो विखुरलेला डेटा आहे, याचं काँक्रीट डेटामध्ये रूपांतर करून देतं, तेही अगदी काही मिनिटात. म्हणजे तुम्हाला 2-4 दिवस वाट बघावी लागत नाही. सो याचा वापर असा देखील होतो. आता आपण इथं मार्केटिंगमध्ये याचा वापर कसा करणार आहोत, आपण हे जे फीडबॅक्स किंवा रिव्ह्यूज घेतलेले आहेत, हे आपण ह्या क्लॉड एआयवरती अपलोड करणार आहोत. आणि अपलोड केल्यानंतर आपण तिथे त्याला इन्स्ट्रक्शन देणार आहोत, हे रिव्ह्यूज ॲनलाईज करून मला सांगायचं आहे, की कस्टमर माझ्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसबद्दल काय म्हणत आहे. सो क्लॉड एआय संपूर्ण डेटा ॲनलाईज करून तुम्हाला त्याची समरी बनवून देईल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सांगेल. सो तुम्हाला पुन्हा विचारायचं आहे, हा जो डेटा आलेला आहे, ह्या बेसिसवरती माझ्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचं युनिक सेलिंग पॉइंट काय आहे, हे शोधून द्यायला मला मदत करायची आहे. सो क्लॉड एआय पुन्हा एकदा त्यात तो जो त्यांनी समरी बनवली आहे, त्या समरीवरती तुम्हाला तुमचा युनिक सेलिंग पॉइंट शोधून देईल. सो तुम्हाला तुमचा युनिक सेलिंग पॉइंट म्हणजेच USP सापडलेला आहे. आता या USPचं मार्केटिंग कंटेंटमध्ये कसं रूपांतर करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजून एका नवीन AI टूल्सबद्दल. सो आज आपण इथेच थांबत आहोत. तुम्हाला जर काही शंका किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन AI टूल्सचा वापर मार्केटिंगसाठी कसा करू शकतो हे बघूया. तोपर्यंत नमस्कार.